घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता लाईट गेली म्हणून जानकी फ्यूज जवळ येते आणि मेन फ्यूज कोणीतरी काढलेला आहे हे जानकीच्या लक्षात येते। तेव्हा आता जानकीच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यावर मात्र आता तिकडून जी बॅटरी आहे तर ती चमकवली जाते आणि त्या प्रकाशाने आता जानकी अगदी पुढे येते आणि विचारते की कोण आहे तिकडे। तेव्हा मात्र आता तो माणूस म्हणत असतो की तुझा शुभचिंतक। तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की कोण आहात तुम्ही आणि काय हा सर्व प्रकार आहे, कोण आहेस तू? आणि तेव्हा तो माणूस म्हणतो की मी तुला लाखभर रुपये तयार ठेव असं म्हटलं होतं। तेव्हा आता जानकी म्हणते की लाख रुपये, आणि तुम्हाला कळते का किती मोठी अमाउंट आहे ती? आणि कोण आहात तुम्ही, कुठून आलात, आणि हा हे जे काही चालू आहे तर ते सगळा काय प्रकार आहे? अगोदर ती बॅटरी खाली करा, तो टॉर्च खाली करा। तेव्हा आता लगेच तो माणूस म्हणतो की जो मी तुम्हाला पुरावा देणार आहे तर त्यात सगळ्या या प्रश्नाचे उत्तर मिळतील, त्यासाठी 1,00,000 रुपये तयार ठेवा। तर जानकी विचारते की कसले उत्तर आणि कसले प्रश्न आणि कशावरून मी तुमच्यावर विश्वास ठेवू? तेव्हा तो माणूस म्हणतो की ठीक आहे, तुझा विश्वास बसावा म्हणून मी तुला एका गोष्टीची माहिती देतो। त्या बाईचं नाव पार्वती नाही तर लताबाई आहे। तेव्हा आता जानकी विचार करते की याला पार्वती आईबद्दल कसं माहिती असेल, नक्की हा माणूस कोण असेल? आणि जानकी त्याला विचारते की कोण आहात तुम्ही? तेव्हा तो माणूस लगेच म्हणतो की हे बघ, तुला सगळं काही माहिती आहे आणि हे बघ, जर तू याबद्दल कोणाला काही सांगितले तर यापुढे ती बाई कोण आहे हे तुला कधीच नाही कळलं जाणार। तेव्हा आता जानकी विचारते की तू कोण आहेस? म्हणून जानकी लगेच त्याच्या हातातील टॉर्च हिसकावून घेऊन त्याच्याशी झटापट करण्याचा प्रयत्न करते, कारण तिला त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढायचा असतो। तेव्हा ती जानकीला लगेच लुटून देतो आणि तिथून पळ काढतो। जानकी म्हणते की थांब, अरे थांब। तेव्हा मात्र आता तो माणूस पळून गेल्यानंतर जानकी ती बॅटरी उचलते आणि गुलाब दादांना आवाज देते। हा माणूस कुठे गेला असेल? आता जानकीला खूप टेन्शन येते की याला आमच्या घरातील सगळं काही कसं माहिती असेल, आणि तो पार्वती ती आईंना लता का म्हणाला असेल? आणि जानकी आता बॅटरीच्या सहाय्याने मात्र फ्यूज काढलेला आहे आणि नक्की तो इथेच कुठेतरी असेल म्हणून इकडे तिकडे शोधत असते। तेव्हा आता तेथे तिला तो फ्यूज पडलेला दिसतो। जानकी तो उचलते आणि तो फ्यूज लावल्यानंतर आता घरामध्ये लाईट येते। तेव्हा आता जानकी विचार करते की नक्की तो माणूस कोण होता आणि तो असं का म्हटलं असेल आणि हे सर्व काय चाललंय? असे बोलून जानकी गुलाब दादांना आवाज देत आतमध्ये येते आणि नक्की हा माणूस कोण असेल याचंच जानकीला टेन्शन देते। तर लगेच आता अगदी गुलाब दादांना आवाज देते। ते गुलाब दादा आता जानकीला म्हणतात की हो आलो। तेवढ्यात गुलाब दादा धावतच येतात, जानकीला विचारतात की वहिनी साहेब काय झाले, तुम्ही आवाज दिला होता? तेव्हा जानकी म्हणते की बाहेर कोणीतरी आले होते। तर गुलाब दादा विचारतात की कोण होते? तेव्हा जानकी म्हणते की नाही, मला नाही कळले, अंधारात चेहरा नाही दिसला। गुलाब दादा विचारतात की पण वहिनी साहेब अंधार कसा झाला? जेव्हा तुम्ही मला आवाज दिला होता तेव्हा तर मी अंगणातच होतो आणि अंधारामध्ये येताने धडपडलो, परंतु वहिनी साहेब मला हेच कळत नाही की अचानक ही लाईट्स गेली कसे असेल? तेव्हा आता जानकी म्हणते की लाईट्स गेल्या नव्हत्या तर कोणीतरी फ्यूज काढलं होतं। तर गुलाब दादा विचारतात की कोणी काढलं असेल? तेव्हा आता जानकीला त्या माणसाची आठवण होते। तो माणूस तिला म्हणलेल असतं की मला सगळं काही माहिती आहे, परंतु ती त्याबद्दल कोणाला काही सांगू नकोस, नाहीतर तुला कधीच कळणार नाही की नक्की ती बाई कोण आहे ते। म्हणून जानकी आता गुलाब दादांना काही सांगता लगेच ती टॉर्च ठेवण्यासाठी सांगते आणि बारीक परत त्या माणसाच्या बोलण्याचा विचार करते, कारण त्या माणसाने जेव्हा आता या पार्वतीच नाव पार्वती नाही तर लताबाई आहे हे सांगितलेले आहे, हे जानकीला आता आठवते। जानकीच्या सर्व काही लक्षात
येते म्हणून ती मुद्दाम आता एक प्लान करते. जानकी विचार करते की तो माणूस जे काही म्हणाला तर ते खरं असेल का. त्या बाईचं नाव पार्वती नसून लता आहे का. आणि तेवढ्यात रूम मधून लताबाई आता बाहेर येते आणि जानकीला आवाज देते. जानकी काही बोलत नसते, परंतु लताबाई पुन्हा विचारते की अगं जानकी, लाईट्स गेले होते का आणि काय येथे सारखे सारखे लाईट जातात का. तेव्हा जानकी काही उत्तर देता फक्त बघत असते. तर लताबाई विचारते की अगं तू माझ्याकडे अशी सारखी का बघते. अगं जा ना स्वयंपाकाच बघ म्हणून. आणि काय स्वयंपाक झाला का काय बे. करणार आहेस ब्र. आणि काहीतरी असं ब्र कर, मीठ वगैरे आहे ते ब्र घाल, कळले ना तुला. म्हणून आता लगेच पतून लताबाई जायला निघते, परंतु जानकी तिला लताबाई म्हणून आवाज देते. तर लताबाई म्हणल्यानंतर आता ही लगेच थांबते आणि जानकीला असा आवाज देते. तेव्हा आता लगेच लताबाई खूप घाबरते. तर जानकी विचारते की काय हो, तुमचं नाव लताबाई आहे का. तेव्हा आता मुद्दाम लताबाई हसते आणि जानकीला वेड्यात काढण्यासाठी म्हणते की अगं तू काय बोलतेस आणि तुला विसरण्याचा आजार आहे का. अगं माझं नाव पार्वती आहे, पार्वती. तेव्हा आता जानकी म्हणते की मी नाही, तुम्ही विसरतात की तुमचं नाव पार्वती आहे, कारण मी तुम्हाला लताबाई म्हणून जेव्हा हाक मारली तर तुम्ही ओ दिलीच नसती, त्यामुळे तुमचं नाव काय आहे, पार्वती की लता. तेव्हा आता लगेच लताबाई म्हणते की अगं हे बघ, तू अचानक काहीतरी असं बोललीस म्हणून मी तुझ्याकडे बघितलं. मला तर असं वाटलं होतं की कोणीतरी लताबाई आली म्हणून. तेव्हा आता जानकी रागाने म्हणते की हे बघा, खोट बोलू नका. जे काही तुम्ही खोट बोलतात ते तर अगदी स्पष्टपणे तुमच्या डोळ्यामध्ये दिसते सुद्धा, त्यामुळे तुम्ही पार्वती आई नाही तर लताबाई आहात. आणि जसे मी लताबाई म्हणून हाक मारली तर माझ्या हाकेला ओ देणाऱ्या लताबाई हे तर बरोबर ना. तेव्हा लगेच पार्वती म्हणजे ही लताबाई खोट बोलते. लताबाई म्हणते की काय कोण लताबाई आणि काय सारखं सारखं लताबाई लताबाई लावल्स. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की तू तुझ्या सासूशी बोलते. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा, माझ्या सासूचं नाव आहे पार्वतीबाई आणि तुम्ही आहात मात्र लताबाई. पार्वती ती नाही. तुम्ही कुठून आलात, तुम्हाला कोणी येथे पाठवले, त्यामुळे बोला लताबाई बोला. आता लताबाईची बोबडी ओळते आणि ती जानकीला म्हणते की जानकी बास्कर. आणि हे बघ, मी पार्वती नाही लताबाई आहे लता. असं बोबडी आता तुरतूर करत बोलत अस आणि परत म्हणते की मी लता नाही तर पार्वती आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, किती काही झाले तरी तू माझी सून आहेस, त्यामुळे पाहिली मात्र ओलांडू नको आणि नसत्या काही गोष्टी तू मला विचारू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की पार्वती असल्याचे अनेक पुरावे मी तुला दिलेले आहेत. आणि काय जानकी, तुझ्याकडे कोणताही पुरावा आहे का. तर जानकी म्हणते की आता माझ्याकडे पुरावा नाही, परंतु लवकरात लवकर तो पुरावा मी शोधून काढेलच. आणि एक गोष्ट लताबाई लक्षात ठेवा, मी जानकी आहेस, खोट्याचा मुखोटा उतरून ख्याला चौकात उभं करणारी मी जानकी आहे. या अगोदर सुद्धा मी तेच केलेल आहे आणि यावेळी सुद्धा मी लवकरच ते सर्व करेल म्हणून. आणि जेव्हा जेव्हा माझ्या या गोकुळात विष कालवण्यासाठी कोणी येईल तेव्हा तेव्हा मात्र ही जानकी श्रीकृष्ण वरून बनून या गोकुळाच्या पाठीशी उभी राहील. मी तर माझ्या घराला वाचवेल, परंतु तुम्ही पार्वती आई नाही लताबाई आहात याचे पुरावे सुद्धा मी शोधून काढेल. असे बोलून आता जानकी तोयात तेथून निघून जाते. परंतु लताबाईची बोबडी आता वळते, तिला आता पूर्ण घाम फुटलेला असतो. घाईने आता ती आपला घाम पुसते आणि इकडे तिकडे डोकावून फत असते. त्यानंतर आता जानकी रूममध्ये येते आणि या सगळ्या गोष्टीचा ती विचार करून टेन्शनमध्ये येते. आणि तेवढ्यात ऋषिकेश घरी येतो आणि तो जानकीला आवाज देतो. तर जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो कुठे होतात तुम्ही, इतका वेळ कुठे गेला होतात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं हो. तर लगेच जानकी म्हणते की कुठे होतात. तर ऋषिकेश म्हणतो की मंदिरात गेलो होतो, पार्वती आईने अभिषेक करण्यासाठी सांगितला होता आणि तेथे मंदिरात खूप गर्दी होती. आणि तेथून मी ऑफिसला गेलो आणि ऑफिसमधून घरी आलो तेव्हा लगेच आता जानकी म्हणते की अहो पण तुमचा फोन. तर ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, फोन तर घरीच विसरला होता.
हा आता जानकी म्हणते की मला माहिती आहे, परंतु ऑफिसमधून तुम्ही एखादा कॉल नाही करू शकत का? केव्हाची मी तुमच्या फोनची वाट बघते. एकतर ऋषिकेश मला इतकं टेन्शन आलंय की केव्हा तुम्ही घरी येतात म्हणून मी वाट बघत होते. तर ऋषिकेश विचारतो की जानकी तू टेन्शन कशाच घेते? तेव्हा जानकी म्हणते की एका अननोन नंबरवरून कॉल आला होता आणि तो माणूस जे जे काही बोललेला आहे ते सर्व काही आता जानकी ऋषिकेशला सांगते. तो माणूस जे जे काही बोललेला आहे ते सर्व ऋषिकेशला सांगितल्यानंतर ऋषिकेशला तर धक्काच बसतो. ऋषिकेश म्हणतो की काय जानकी म्हणजे त्या पार्वती आईच नाव लताबाई आहे का? तर जानकी म्हणते की हो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अग जानकी हो काय होत? कोणी तुला काही सांगेल आणि तू त्यावर विश्वास ठेवेल म्हणून. तेव्हा जानकी म्हणते की अहो मी कोणाच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवत, मी स्वतःच्या डोळ्याने हे सर्व बघितलं म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि हे बघा ऋषिकेश, मी त्या बाईला लता म्हणून हाक मारली. तर ऋषिकेश म्हणते की हो का, आणि पुढे काय झाले मग? तेव्हा जानकी म्हणते की तिने लगेच वळून बघितले, नाचरली ती लगेच होला हो म्हटली. तेव्हा जानकी तेथे लताबाई सोबत आणि तिच्यात जे काही आता संवाद झालेला आहे तो सगळं काही घडलेला संवाद ती ऋषिकेशला सांगते. ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश हे बघा, ती बाई पार्वती आई नाही, ती बाई खोट बोलते, एक नंबरची खोटारटी आहे ती बाई. मुद्दाम त्या बाईला कोणीतरी आपल्या घरात पाठवलेलं आहे, त्यामुळे त्या बाईला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढावंच लागेल. त्यामुळे काही करा आणि त्या बाईला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढा. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं असं कसं त्या बाईला घराच्या बाहेर काढता येईल सांग ना? अग जानकी तू असं कसं बोलू शकते आणि त्या आई पार्वती नाही हे कसं तुझा विश्वास बसू शकतो की? म्हणते की हे बघा माझं ऐकून घ्या ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी आता तू शांत रहा, मला बोलून दे. ऋषिकेश आता जानकीच काही ऐकून घ्यायला तयार नसतो. त्यानंतर आता इकडे लताबाई घाईनेच अगदी घाबरतच सारंगच्या रूममध्ये येते आणि सारंगला हे सर्व काही सांगते. तर सारंगला धक्काच बसतो. सारंग म्हणतो की काय बोलतात म्हणजे जानकी वहिनीने तुम्हाला लताबाई म्हणून हाक मारली? तेव्हा आता लताबाई म्हणते की हो. तेव्हा सारंग तर डोक्याला हात लावून अगदी एया घालत असतो, अरे देवा हे कसं झालं? आणि लताबाई मला सांगा बरं, त्या जानकी वहिनीला तुमचं नाव लताबाई आहे हे कसं कळलं असेल? त्यावर सारंगचे बोलणं ऐकून लताबाई म्हणते की मला कसं माहिती हे सर्व? तेव्हा लताबाई सांगते की हे बघा ती मला अशी म्हणजे मागून आवाज देत होती, मी तिच्याशी बोलत होते, तिला ला हुकूम सोडत होते, परंतु तिने जाताने मात्र मला मागून असा आवाज दिला की लताबाई, आणि मी लगेच तिला हो म्हटले. तेव्हा सारंग म्हणतो की अहो तिने तुम्हाला हाक मारली, मग तुम्हाला मागे वळून बघण्याची काय गरज होती? तेव्हा आता लताबाई चिडते. लताबाई म्हणते की हे बघ मूर्ख मुला, अरे तुला जर मागून कोणी सारंग म्हणून अशी हाक मारली तेव्हा तू आवाज नाही देणार का? तेव्हा सारंग म्हणते की हो तुमचं खरं आहे. सारंग तर पूर्णपणे घाबरलेला असतो. तर लताबाई आयता ऐकायला तयार नसते. लताबाई म्हणते की हे बघा आता मी तुमचं काही ऐकून घेणार नाही, मला माझे पैसे द्या आणि एसटी स्टँड पर्यंत मला सोडवा, मी इथून जाते, नाहीतर ती जानकी मला काही सोडणार नाही. तेव्हा सारंग म्हणतो की नाही लताबाई, अहो प्लीज तुम्ही इथून जाऊ नका आणि असं घाबरू सुद्धा नका, कारण भित्त्यापोटी ब्रह्मराक्षस असतो. अहो त्या जानकी वहिनीचं तुम्ही इतकं सिरियसली घेऊ नका. आणि हे बघा ती फक्त बोलत असते, ती काही करत नसते. आणि हे बघा अहो समजा तिला तुमचं नाव कळलेल आहे लताबाई, परंतु तिच्याकडे मात्र तसा पुरावा आहे का नाही ना? तेव्हा लताबाई म्हणते की तो पुरावा ती आणेल असं म्हणाली, त्यामुळे तिला तो पुरावा आणण्याच्या अगोदर मी आता माझी बॅग वगैरे भरून येथून निघून जाते. परंतु आता सारंग तिचा हात धरतो. सारंग म्हणतो की नका हो लताबाई, परंतु लताबाई पूर्णपणे घाबरून गेलेली असते. सारंग म्हणतो की अहो प्लीज तुम्ही इथून जाऊ नका आणि असे घाबरून सुद्धा जाऊ नका, मी तुम्हाला आता जे काही सांगतो त्या शांतपणे विचार करा. आणि हे बघा कस आहे, तुम्हाला माहिती आहे का जानकी वहिनीची जी ताकद आहे ना
ती हळूहळू आता कमी होत जाणार आहे। त्यामुळे आपल्याला जे काही ऐश्वर्या सांगत आहे त्याप्रमाणेच आपल्याला वागाव तर लागेलच आणि जर ऐश्वर्याच्या सांगण्याप्रमाणे आपण वागलो तरच सगळ्या काही गोष्टी ह्या आपल्या प्रणा घडते। त्यामुळे आता आपल्याला यापुढे जे काही करायचं आहे की ऋषिकेश दादाला जानकी वहिनीपासून आता आपल्याला वेगळं करायचं आहे। एकदा की ऋषिकेश दादा जानकी वहिनीपासून दूर झाला तर जानकी वहिनीच्या सोबत कोणी नसेल, ती एकटी पडेल आणि एकटी पडल्यानंतर तिच्या काहीच होणार नाही। शेवटी सगळं काही अगदी तुमच्या पद्धतीने होईल। त्यानंतर आता इकडे जानकी ऋषिकेशला सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु ऋषिकेश मात्र खरंच खूप चिडलेला असतो। तो जानकीला म्हणतो की हे पक जानकी, ज्या गोष्टी नाना आणि पार्वती आई या दोघांमध्येच होत्या त्या सगळ्या गोष्टी पार्वती आईंना माहिती आहे आणि त्या दोघांमधीलच्या खाजगी गोष्टी इतक्या पार्वती आईंना माहिती असेल, दुसऱ्या कुणालाच माहिती नाही। मग आपण कसा दुसऱ्यावर विश्वास ठेवू शकतो? मला असे वाटत की ती बाई जे काही बोलते तर तीच पार्वती आहे आणि तिने पार्वती असण्याचे खूप काही पुरावे सुद्धा आपल्याला दिलेत। यामुळे तू असं कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता त्या बाईवर विश्वास ठेव आणि त्याच आपल्या नक्की पार्वती आई आहेत। हे ऐकल्यानंतर आता जानकीला धक्का बसतो। तेव्हा ऋषिकेश स्पष्ट म्हणतो की जानकी, तू त्या बाईला आणखीन असं काही बोलून दुखवू नकोस। तर जानकीला राग येतो। जानकी म्हणते की त्या बाई अगदी वाईट साईड बोलून आपल्या आईंना, सुमित्रा आईंना दुखवतात, त्याचं काही नाही का? टिकस विसरून चालेल आणि हे बघा, त्या पार्वती आई आहेत, हे पुरावे आहे। त्यामुळे हा एच धागा तुम्ही हाताशी धरून बसू नका। ऋषिकेश आपल्याला गुंतवण्यासाठी कुणीतरी मुद्दाम हे सर्व करते आणि चुकीच्या पद्धतीने धागे विणतात, कारण त्या पुराव्यावर आपला विश्वास बसावा यासाठी। परंतु